हे सगळं सुरू आहे, तर मोबदल्या संदर्भात आपण काय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार का? वाढीव मोबदला मिळावा असं? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आता शेतकऱ्याची जमीन ही त्यांचं सोनं आहे, आता त्यांनी बोलून दाखवलं. आता राजकारणी किंवा सरकार प्रशासन म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यांचा एकदा जमिनी गेल्या की त्या परत येणार नाही आहेत. आणि त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की 4 पट भाव आणि 25% बोनस, आज शेतकरी बांधवांनी 50% बोनसची मागणी केली आहे. हा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता ही गोष्ट सन्माननीय आज माझ्या लक्षात आली, मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार देखील आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त भाव कसा दिला जाईल याकडे निश्चितपणे आमचं लक्ष आहे. या भावाच्या संदर्भात देखील मुंबईला झालेल्या चर्चेमध्ये शेतकरी बांधव समाधानी होते. त्यांना लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी भाव देखील चांगला मिळणार आहे. आणि या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी ते त्यांना सांगितलेलं आहे की भाव कशा पद्धतीनं आपण देणार आहोत, त्याच्यापेक्षाही जास्त काय भाव देता येईल. आणि कारण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच त्यांना सांगितलेलं आहे, 1000 ज्यावेळी 7 बारे त्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना एअरपोर्टवर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी दिले, त्यावेळेला त्यांनी सांगितले बेस्ट भाव आम्ही देऊ. आणि त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांच्यावर माझा विश्वास आहे, खात्री आहे. सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या हिताचेच कायम प्रश्न सोडवत आलेले आहेत किंवा त्यांना न्याय देत आलेले आहेत. त्यामुळे बेस्ट भाव यांना मिळेल याची मला खात्री आहे. त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे.